न पाया पडा, तुमचा मुलगा डॉक्टर होईल. महाराजचा प्रसाद वाटा, 21 किलो पेढे वाटा, तुमची मुलगी कलेक्टर होईल. असलं काही नाही. या महामानवाचा विचार होता, या भारतात बंधु भाव हा तुकडोजी महाराजाचा अभंग आहे. या 2025च्या एप्रिल महिन्याच्या 22 तारीखला काश्मीर मध्ये जो हमला झाला, हा धर्मात नाही, पण याला दहशतवाद्यांना, अतिरेक्यांना, चोर, लाच, लुटपाट, हरामखोराईला, धर्म, जात, लाच लुटपाट खाणाऱ्या साहेबाले, पुढाऱ्याले यायले जात असते का? चोराले जात असते का? धर्म असते का? अरे जे अतिरेकी लोक आहे यांना जात, धर्म, पंथ नाही. यांना समाजामध्ये तुकडे कसे निर्माण होतील, समाज सत्यानाश कसा होईल. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी जोडायचं काम केलं, आज विझवण्याचं काम केलं. म्हणून मी जयंती कमिटीला धन्यवाद देतो. आपण मोठा सुंदर कार्यक्रम ठेवला. फुले शाहू आंबेडकरी गौरवशाली आणि आदर्शवादी मुहिम, ये पैगाम हर धर्म के पास पहुंचाने के लिए रमजान ईद और बाबा साहब आम्बेडकर संयुक्त जयंती, मैं धन्यवाद देता आयोजन समिति को. इन्होंने जो बहुत बढ़िया प्रोग्राम रखा और सभी मंडली आ गई. आदरणीय धावरे साहब, गायकवाड़ साहब, एडवोकेट राजेश भाऊ झालटे जी तथा गजबिये साहब, सुमित जी, जगताप साहब और कुछ बहुत सारे गेस्ट आ गए. धन्यवाद देता हूँ. मुसलमान भी है, हिंदू भी है, बौद्ध भी है और क्रिश्चियन भी है. ये फटाके मत फोड़ो. ओ साथ उन्हों का नाम नहीं आ रहा है. हाँ, मैं आपको विनती करता, विलास भाऊ, 7 दिवे जी, ये दिवे फोड़ना बंद करो. अरे सुशिक्षित लोग बेकारी कर रहे क्या? तुम ही आगा लगाने के काम कर रहे. अरे आग बुझाओ ना रे. ये फटाके फोड़ने से फायदा क्या है ये बताओ. सिर्फ इतना फायदा है डॉक्टर साहब, महाराज आ गए, बड़ा तीर मारने वाला महाराज आया, गेस्ट आ गए. अरे गेस्ट आने के बाद छाव दे ना. तुम तो ये प्रदूषण बढ़ा रहे और लिखे पढ़े हुए आदमी की जयंती कर रहे. पहले मैंने आपको बोला था कि फटाके फोड़ो मत. अरे ज्यादा ही खा जाए ना डॉक्टर साहब तुमको फटाके फोड़ने की, तो गरीब के माँ बाप, जो माँ बाप गरीब है उन्हों के बच्चों को स्कूल पढ़ाओ ना ये फटाकों के पैसों से. यही तो हमने गलती करे. सुशिक्षित लोगों ने धोखा दिया. सही में देखा जाए, पढ़े लिखे लोगों ने बाबा साहब आपको धोखा दिया. आपको नहीं, ज्योतिबा, शिवाजी महाराज, तुम्हारा राज्याभिषेक नहीं, चलन दो, प्रदूषण बढ़ाओ, लोगों को ज्ञान क्या बातें पढ़ाओ. इतना खर्चा करो, 2-3 लाख, लेना ना देना कुछ नहीं. एक्शन क्या है? कुछ नहीं, फटाके फोड़ रहे. ये ऐसा हो. मेरे को बहुत गुस्सा है ये फटाके का. जो मर्द जोरू बाहर गांव से आ गए कीर्तन सुनने को,
जो मर्द जोरू कीर्तन सुनने को बाहर गांव से आ गए, उन्होंने एक मर्द जोरू ने, एक पति पत्नी ने खड़ा रहना यहाँ पे आना, मैं उनका सत्कार करना चाहता हूँ। एखादी आई क्या भाई, अपने औरत को लाया क्या किसने? ओ शादी के औरत को लाया होगा उसने आना, वो तेरे शहजार की लाया होगा तो आए मत। औरत पर प्यार करने वाला होना है कोई मायका लाल, एक आधा तो भी। या अरे जिसने औरत को आओ ना, फिर खड़े हो ना, औरत है ना तुम्हारी, शादी की है ना, क्या फिर खड़े क्यों नहीं रह रहे तुम? आओ, तुम्हारे औरत कभी खड़ा करो। आओ, दो जोड़ पे आ गए। बहारो फूल बरसा मेरा महबूब, अब मत आना तीसरे में, आओ। क्या बात है, अरे सोबत है ना, यानी मेरे को बोलने को हे मस्त पकड़ू नाले हाथ। दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, दूल्हे का चेहरा सुहाना लगता है। इधर आओ, शादी की भाई है ना, दीवाना लगता इसके ही साथ शादी हुई ना, फिर काय को शर्म रहे। हाँ काका ताल्या थांबा भाई, लग्नाचा नवरा आहे ना, टाका हो। ओ वाव भाई, तू ही टाक। लगता है, ओ फोटो वाले, कॅमेरामन, दीवाना लगता है। ओके उभे करा। दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है। अरे आयोजक एखादे आदमी ने आना, इन्हों का साड़ी और शाल दे के सत्कार करना। धन्यवाद आपणाला। मुलं बाळ आले साहेब की दोघच? हाँ माइक रोशन माइक, दोघच आले की मुलं आणले? हाँ माइक मुलं नाहीत? ताई माइक घ्या तो। बर बर, धन्यवाद। तुम्ही कार्यक्रम ऐकायला आले नाही तर एवढे सुशिक्षित लोकांना कीर्तनाची काय गरज आहे? आणि त्याच्यात तुम्ही निळ्यावाले मी भगव्यावाला, हे तर उलट गणित आहे. आणि मुसलमान हिरव्यावाले, आणि ख्रिश्चन आहेत काही काही, ते आहे पांढरेवाले. है बाबासाहेब, हे आहे ताकद तुमची. ज्योतिबा, तुमको तुम्हारा लिखना पढ़ना बंद करा था, एक मुसलमान ने तुम्हारे बाप को बोला कि बच्चे को पढ़ाओ. हे फार आपल्याला पागल केलं तर या मूर्ख लोकांना. धन्यवाद. आयोजक आओ ना एक बार, यावर इनो का सत्कार करो ना. या वा वा, या दोघांनी घ्या भाऊचा. टाका टाळ्या. आणि या दीदी, तुम्ही यायचा साथ. एक मिनिट या. हे आले म्हणून तर कीर्तन होऊन राहिलं, नाही तर कोण एक दिवाला आले नाही सापडत तर 7 कुटुंब लाई. द्या घ्या ताई, टाळ्या. धन्यवाद, आभारी आहो. काय आडनाव साहेब? मेसराम. चांगलं बढिया जीवन आहे तुमचं, निर्व्यसनी जीवन आहे, चरित्रशील आहे, म्हणून मेसराम विश्राम आहे. आणि पत्नी बरोबर पद्धतशीर आनंद आहे. मंदात अडचणीत आलते एका, पण ते निपटलं. ते हार द्या, एकच द्या. हा हो जय भीम. टाका 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 टाळ्या. भीमराव की बेटी तुझी भीमवाली. लारे साड़ी दे रे. मैं एजाज भाई को विनती करता हूँ, एखादा मुसलमान भी होना ना, एक साथ दवे है, एक मुसलमान भी होना. शाल दे रे. भीमराव की बेटी मैं तुझे भीमवाली. अरे मंडळाच्या कार्यकर्त्यांना या. आओ साहब, सलाम वालेकुम, आई लव यू. वाह वाह. भोली भाली हूँ. ओ माँ के पाव के तल्ले जन्नत है, भाली हूँ. ये तुम माँ को दो. अरे इनों का सत्कार तुम करो. वाजवा ताली आता. भीमराव की बेटी मैं तुझे भीमवाली हूँ.
धन्यवाद. अमरावती बेलवी मैदू जय भीमवाली बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याला जोरात आवाज द्या. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, विजय असो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. असो. राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा. ओके. हिंदू मुस्लिम एकता मंच के तरफ से धन्यवाद, आभारी हूँ. भीमरावती बेलवी बाबू हा कार्यक्रम दिशा देणारा आहे. जसे रेल्वेमध्ये मुंबईले कोणीही धर्माचे लोक बसतात, रेल्वे अशी म्हणते काय, मुसलमान ने हरे कलर के डब्बे में बैठना, हिंदू ने भगवे कलर के डिब्बे में, और बुद्धों ने नीले कलर के डब्बे में, और जिन्होंने इंटरकास्ट शादी करा वो डब्बे को कुछ भी नहीं. ऐसा है क्या? धन्यवाद देता हूं. और इसी कारण तुकडोजी महाराज लिखते कि या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरती अखाडे. हेलो, क्यों ऐसी बदमाशी कर रहे तुम? पक्ष छोड़ा क्या हमारा? मुन्ना, अभी तो नाम बदलाओ तुम. शादी हो गई, 2-4 बच्चे हो गए तो भी मुन्ना ही. तुम्हारे औरत ने कैसा पुकारना, मुन्ना ही बोलना क्या? 4-5 मुन्ने पैदा कर दिया तो भी मुन्ना ही साउंड डेकोरेटर. मेरे मित्र है वो, धन्यवाद देता हूँ. अरे हमारी युति है ना, अपन 3 पक्ष के लोग एक जगह आ गए. एक मुन्ना साउंड डेकोरेटर, एक कॅमेरा वाला आणि एक कीर्तन वाला महाराज. पोलीस प्रशासनही आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत. मी आदरणीय संदेश भाऊ निकम आहेत काय, खंजीरसाठी पाहिजे तो. मी पोलीस मंडळीलाही विनंती करतो, जेवढे काही पोलीस असतील त्यांना 1 मिनिट येऊन मी त्यांना पुस्तक देऊन त्याचा सत्कार करतो. अरे किती पोलीसवाले शहीद झाले रे, किती रेल्वेच्या पोलीसवाल्यानं चोऱ्या पकडल्या, किती मर्डर झाल्यावर पोलीसवालेच पता लावतात. नहीं तो क्या मंदिर में का आ रहा है क्या? और मंदिर में के भगवान ने किसका पता लाया? वो तो पुलिस वाले को प्रणाम करता हूँ. अरे हमारे लड़कियां घर में से निकाल के ले जाते थे, पुलिस वाले नहीं रहते थे तो वो देखो पहलगाम में गवर्नमेंट ने कोई वहां पे नहीं था करके 22 लोग मारे गए, करके मारे गए. वहां पे पुलिस वाले मिलिट्री वाले रहते तो इतने लोग बेकानून मारे नहीं जाते. करके हमें पुलिस की जरूरत है. वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मैंने इसको बंद करके इसको चेक करा, तुमको क्या लगा? तुमने इसको बंद कर दिया, तुमको लगा? या साहेब धन्यवाद, आप ही करो. वंदे मातरम. धन्यवाद. ताल्या. भंडारे साहेब पार्टी आभारी आहे. तुमचं काय आडनाव? बाटले साहेब. आणि हे भाविस्कर आणि हे बाटले साहेब आभारी आहो. म्हणजे ख्रिश्चन मराठा हो नाही, हे जय भीम, हे ख्रिश्चन, याच्या आडनावरूनच वाटून राहिलं. तर चालू वाटावाटी केली कोण, मग माझ्या लक्षात आलं की बाटले आय लव यू. पोलीस वाले पाहिले की दारूवाल्याची दारू ऑटोमॅटिक उतरते आणि असे पडते, दार उघड सके, दार उघड सके, दार उघड सके, दार. दारू बंदकी, दारू बंदकी. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, दारू बंदकी, दारू. बाबासाहेबांची जयंती याच करताय.
तुमच्या आमच्यातला द्वेष गेला पाहिजे. तुम्ही आम्ही एकत्रित आलो पाहिजे. बाबासाहेबांना आंतरजातीय लग्न का लावले? जातीयवाद मिटला पाहिजे. बाबा या देशाले कलंक आहे जातीयवादाचा. हा बामण, तो मुसलमान, हा चांबार, हा हलक्या जातीचा. मला सांगा, उच्च जातीच्या लोकांना काय त्याच्या मायच्या पोटात 3 महिन्याचा ओव्हर टाइम मारला काय? आता मी ओबीसी आहो, मी काय अर्जंट आलो काय? मी येतो साला शिवत्या बनवलं. अरे ये दुनिया में पहले तो एक आदमी पैदा हुआ ना मुन्ना भाऊ, आणि एक लेडीज पैदा हुई, एक जेंट्स हुआ. जेंट्स प्लस लेडीज इज इक्वल टू सत्यपान. इंसान न खाता गंदुम का दाना, पैदा न होता एक कतवार खाना. हे प्रत्येक बाईच्या जवळ लेकरं दिसून राहिले. जो माँ ने छोटे बच्चे को लाया, वो माँ ने यहाँ पे आके साड़ी ले जाके उसका सत्कार करना है. म्हणून जो माँ ने बच्चे को साथ में लाया, आजी ने मत आना, ओ तू हमारी करते मत. उसकी माँ रही तो आ, नहीं तो आए मत. आओ जल्दी आओ. आणि शर्मत असेल तर अजिबात येऊ नको. आल्या आल्या. 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस वाघीण होऊन जगा. हेलो. वो आ गई हमारी बहन भीमराव की बेटी मैं तो जय भवानी हूँ. भीमराव की बेटी मैं तो जय जय हो बेटा. भवानी हूँ. बाई, इथं. ए बेटा, हे पहिला फर्निचर आहे की दुसरं? हे पहिला मुलगा आहे. फर्निचर म्हणजे माझ्या हातात फॅक्टरी मधला लेकरू मस्त आहे. त्याच्या पप्पावर गेलं, खरंच आहे. करेक्ट. माझ्या लेकीनं बरोबर. आता न काय याचा म्हणजे त्याच्या पप्पावर काऊन म्हटलं म्या, त्या कलर वरूनच अंदाज लावला. हे त्याच्या पप्पावर गेलं. धन्यवाद बाळा. हे पहिलं आहे की दुसरं? आणि मुलगा आहे की मुलगी? मुलगा आहे. मग आता प्रॉब्लेम मिटला तुमचा. म्हणजे आता मुलगी हो की मुलगा हो? ओके. नाही तर तुमच्या पोरीच्या जीवाले लय त्रास आहे. समजा हे पोरगी असती आणि दुसरी पोरगी बसा वाट पाय, आणि 7-8 पोरी, आणि सासू म्हणते मला मुलगाच पाहिजे, नवराही म्हणते मुलगा पाहिजे. तुमचा मालक नाही म्हणत, समजदार आहे. दे रे साडी. वा वा, धन्यवाद दीदी. आपल्याला असं पटलं. नाही तर राम राम आणि लेकरं 12 पैदा केले. कायचा राम? जय भीम म्हटल्यावर एकच पाहिजे, राहुल. धन्यवाद दीदी. टाळ्या. ताई, पहिलं की दुसरं माहिती आहे त्यांच्याकडे. मॉडेल? पहिलं माईक बंद आहे काय मुन्ना भाऊ? हॅलो. हा तो द्या. चालूच ठेवतो. पहिलंच आहे ना? हो हो, पहिलं. मुलगा की मुलगी? मुलगा आहे. मग काही प्रॉब्लेम नाही बेटा. भुसावळ मध्ये चांगली मेहरबानी होऊन राहिली. हे देवाची देणगी आहे की माणसाची कृपा आहे बाई? बोला बोला बोला. जे आहे ते सत्य बोल बेटा. तू शिकले सवरली आहे, तू काय हाडांचं बुरवाई नाही. हा बोला. देवाची देणगी की माणसाची कृपा? बाईची, आई बापाची कृपा की देवाची कृपा? बोला. आई थांबा थांबा 1 मिनिट. आई वडिलांची. आई वडील झालं. याच नाव सुशिक्षित आहेत. नाही तर मग अळान चोटही म्हणते देवाची देणगी आई आहे. वडिलांची आहे. मी म्हणतो त्याच्या मायले वरण गावले ठेवून बापाले भुसावळले ठेव. पाहू कोणता देणगी द्यायला येते. बसा बाळा. धन्यवाद. भीमराव की बेटी. बेटी मैं तो जय भवानी हूँ. भीमराव की बेटी मैं तो जय भवानी हूँ. भीमराव की बेटी. भाऊ माझं कीर्तन आहे. काळाची गरज. मी ते रिकाम सांगत नाही. मी बायाईले ते सांगणार नाही की 100 ग्रॅम पाणी घेऊन माईक वर टाकायला जाय. महाराज लोक आजकाल ते सांगते
गड़वा भर जल सब समस्या का हल. चालली बाई 100 ग्रॅम पाणी घेऊन. आता मला सांगा, हे 100 ग्रॅम पाणी म्या ज्योतिबाच्या मूर्तीवर टाकलं, बाबासाहेबाच्या मूर्तीवर टाकलं, शिवरायाच्या मूर्तीवर टाकलं. कल्याण हे लेकरं कोणाचे आहेत? जास्त पैसा कमावणाऱ्या साहेबाची औलाद आहे का हे? अरे हलबत साला बाप कमावते आहे त्या गिळाचे नागोबा. ज्याच्या बापानं जास्त कमावून ठेवलं त्याची औलाद गंदी पैदा होते. ज्याच्या बापानं मायनं हरामाचं कमिशन कमावलं सण त्याची पोरगी लफडेबाज पैदा होते. आणि त्याचं पोट बार मध्ये मर्डर प्रकरणात जेलमध्ये जाते. जळगाव जिल्ह्यातले 10 उदाहरणं देतो. मी वाचन करणार आहो. आपले सर नेहमी सांगतात, आपले साहेब ज्यांचं भाषण झालं ते साहेब नेहमी सांगतात की पुस्तकं वाचा. अर्धपोटी राहा. बाबासाहेब म्हणत तुमच्या जवळ 2 रुपये आहेत तर 1 रुपयाचं पुस्तक वाचा. भूक लागली सीन तर 1 रुपयाचं खा. मला जळगाव जिल्ह्यातले लफडे का मालूम आहेत की एका जणानं गोळी घालून मेला. मुन्नाभाई तुमचा पोरगा काऊन नाही? मेहनत है. पसीना बहके जो कमाता ना उसकी औलाद कभी गंदी पैदा होंगी नहीं. उसकी लड़की लफड़ेबाज 2-3 बार विड्रॉल होंगे नहीं शादी के पहले. उसकी औरत कभी गलत पैदा होंगी नहीं तो मर्द छोड़ती दूसरी आदमी के पीछे भागते. ये ऐसे 100 एग्जाम्पल देता हूं मैं आपको. म्हणून बाबू माझी प्रार्थना आहे, आम्हाला यायचा विचार तुकडोजी महाराज गाडगे बाबा यायचा बसू द्या ना. त्याले इकडे नका आणू, त्याले त्रास होते ना. पण कायचं भीमाचं लेकरू आहे ते कायचं चुपचाप बसते. ते तर उपाशी पोटी क्रांती करू शकत नाही. शाल दे रे. आहे ना शाल? हा धन्यवाद बाबा, आभारी आहो. एवढं मोठं वय कायच्या भरोशावर जगून राहिले. दारू नाही, बिडी नाही, लफलं नाही, तंबाखू नाही, खर्रा नाही आणि सरळ जीवन आहे. धन्यवाद बाबा. आभारी आहो. संभाजी बागुल एकदम 200 रुपये. भारतीय बौद्ध महासभा म्हणून तर वय किती आहे? 85, 87, 88 तरी हँडसेट ऍपलचा दिसून राहिला. ए फॉर ऍपल. क्या बात है. जे कोणी दारू पित असल तुमच्या मायच्या दुधात दारू टाकत असाल. पा एवढं मोठं वय. बुद्धम शरणम गच्छामि. बौद्ध महासभा. दारू नाही, बिडी नाही, कोणतं व्यसन नाही. अरे 88 वर्षात अजूनही तब्येत पाच चालून राहिले. आणि एक आयुक्त ज्याचा पगार 2 लाख 16 लातूरचा गोळी घालून मेला. आई मॅडम सोन्या नाण्याले व्हॅल्यू नाही. नाही तर काही मॅडमले आदत आहे सोनं घालून. झलक दिखला जा. माझ्या बहिणींनो सोनं घालणं आजपासून बंद करा. तुमच्या मायचं इमान आहे. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी राजे, शाहू महाराज, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, फातिमा शेख, तुम्हाला शपथ आहे सोनं घालू नका. आणि गेल्यावर
दलिंदरासारख्या रळू नका. तुम्ही तर अंबानीची अडाणीची, मग काय सोनं चोरी गेल्यावर मग कायले बोंबलत. तू तर लय लँडलॉर्ड आहे ना, लय तुझ्या नवऱ्याले पगार आहे. सोनं नको दाखवू, तो आलो क्वालिफिकेशन दाखवू. शिक्षण किती आहे, किती शिकली, मॅट्रिक नापास, 60% आहे. अरे डिग्र्या दाखव, बाबासाहेबाच्या डिग्र्या. मलाही नाही समजत, कारण मी मॅट्रिक नापास आहो आईच्या इमानानं. माझं शिक्षण नाही, पण माझा मुलगा डॉक्टर आहे. माझा मुलगा एजाजभाई सारखा डॉक्टर आहे. आणि माझा भाचा संभाजीनगरले मॅजिस्ट्रेट आहे. का आमच्या डोक्यात हे घुसलं ना की हाताला धरलं या आणि ज्योतिबा फुले आले या. हाताला धरलं या ज्योतिबा फुले आले या. सावित्री माई आली या म्हणून तू डॉक्टरीन झाली या. सावित्रीबाई आली या म्हणून तू डॉक्टर झाली या. नाही तर लेकरा पैदा करून मेली या. डोकं फिरलं या. माझ्या बहिणींनो, या हे महापुरुष हे पाया लागणारे महाराज होते काय? महाराज तुमच्या पाया लागू द्या. अरे अंधविश्वास, पढ़ा लिखा व्यक्ति यदि अपने समाज को अंधविश्वास एवं अज्ञानता के दलदल से बाहर न निकाले पाए तो उसको शिक्षित होने का कोई अर्थ नहीं मालूम. सुशिक्षित माणूस गध्यासारखा जर महाराज लोकांचा अंग धुवून तीर्थ पेत असन, अंग धुवून तीर्थ पेणं हे कोण्या डायरीत आहे? काही बाया महाराज लोकांचे अंग धुतात, तीर्थ पेतात. समजा तो महाराज मुतला, मग काय त्याचे मूत तीर्थ पेता? ये कौन से डायरी में बैठता? तुम्हारे ये कॉलोनी के पीछे गाड़गे बाबा की स्कूल है, ये रहता, ये है सच्चा महाराज. ये यहाँ पे ही है नहीं? ये देखो गाड़गे बाबा की स्कूल है. डॉक्टर साहब, डॉक्टर बनने के लिए, बैरिस्टर बनने के लिए वो कुछ अंगारा लगाने से बीमारी बैठ जाती क्या? ये साले चिवते बनाते महाराज लोग. मैंने कभी किसको पाव पड़ने नहीं दिया. मैं महाराज नहीं बनना चाहता. मैं समाज को दिशा देने का काम करता और ये महापुरुषों के विचार आप तक पहुंचाता. गाड़गे बाबा ने वही किया. कोणी न रहावे फुले अडावी शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. कोणी न रहावे. फुले अडावी शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी. आणि यासाठी आहे बाबासाहेबांची जयंती, शिवाजी महाराजांची शिवजयंती. फटाके फोडण्यासाठी नाही किंवा पोरी नाचवायसाठी आहे काय? अरे भुसावळ मध्ये यात्रा होतात आणि यात्रेत पोरी नाचवतात ट्रॅक्टरवर. आणि आजूबाजूनं त्या ट्रॅक्टरच्या भोवती जवान पोट्टे राहते आणि ते अश्लील गाणे, तू चीज बडी है मत मत तुझी जबडी है मत. वारे वारे वा तुमचा धार्मिकपणा. अरे एका गावात पोरी नाचवल्या कमी कपड्यात अश्लील गाण्यावर आणि त्याचे कपडे काढून टाकले. भंडारा जिल्ह्यातलं गाव आहे. अश्लीलता. जयंतीच्या कार्यक्रमात तरी मी धन्यवाद देतो. रक्तदान घ्या ना. केलं काय कोण्या बाईनं रक्तदान? उभ्या राहा. कधीतरी केलं असेल. कधीतरी रक्तदान केलं. उभ्या राहा ताई, राहूया लवकर. उभ्या राहा दीदी. तुम्ही मंगा आलत्या का? नाही, या दोघी बहिणी या दीदी. आम्हाला रक्तदान करणाऱ्या मावल्या आवडतात. हे वय भगवंताची खरी भक्ती. नहीं तो बेल की पत्री को शहद लगाओ. इथं समोर या खाली. बेल के पत्री को शहद लगाओ, वो चिपकाओ, तुम्हारा लड़का पास हो जाएगा. वाह 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 वाह.
बेलाची पत्री संविधान चिपकवा. तुम्ही पास व्हाल काय? नाही हा, नाही. मग तुम्हाला पास होण्याकरता काय करावं लागेल दीदी? शिक्षण घ्यावं लागेल शिक्षण घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल. तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायाच. कारण अभ्यास तुका म्हणे, अरे हमें स्टडी करना है, तुका म्हणे, तब आगे दौड़ेंगे. तुका म्हणे. दीदी तुम्ही शिकल्या नसत्या ते या कॉलनीत आल्या असत्या काय? खरी गोष्ट आहे. आल्या असत्या. किती कॉलेज, किती शिक्षण झालं? BA आणि आता LLB करते. LLB. करते. वा वा, LLB वकील साहेब होऊन राहिले. हां, मग धन्यवाद देतो दीदी तुम्हाला. तुम्ही ज्या आल्या ना, हे आपल्या डोक्यामध्ये आम्ही महाराज लोकांना भलकाहीच घालून दिलो. महाराजचे पाय धुवान, महाराजचे पाणी प्यान, महाराजले बकरे कापा. देवाले बकरे, देव कुठं जीव घेते का कोणाचा, की जीव दान करते? हे असे मूर्ख लोकांचा बाजार झाला. मी तुम्हाला गाडगे बाबाचं पुस्तक देतो ताई, एक गाडगे बाबाचं आणि एक धम्मपद देतो. धन्यवाद दीदी. किती वेळा रक्तदान केलं तुम्ही? एकचदा केलं. आणि कोणाला दिलं? पतीले दिलं की पप्पाला दिलं की सासरे? जिथे म्हणजे पेढी कोणालाही तिथे जाऊन, दिलं. कोणालाही देऊन द्या. बुद्धाचं रक्त कसं काय चालते यायले? बाकीच्या उच्च जातीवाल्याले तर पाणी नव्हते पिऊ देत कुत्रे. पाणी नका देऊ. पाण्यासाठी सत्याग्रह करायला लागला व बाई. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय. आणि आता रक्ताची गरज पडली त्याच्या मायले तर बौद्धाचं रक्त चालते. मुसलमान का खून चलता, मागाचं रगत चालते. कुठे गेली रे तुमची जातीयवाद धर्म वेडे लोक? धन्यवाद दीदी. टाळ्या. जय भीम, जय गुरु. धन्यवाद ताई. ताई तुम्ही किती वेळा ब्लड दिलं? माईक माईक म्हणतो. एक बार. एक बार किया तुमने? वाह वाह. तुम हिंदी साइडर है क्या? नहीं, मैं मराठी हूँ लेकिन मेरा एजुकेशन हिंदी में है. यानी आप कहाँ से? छत्तीसगढ़. ओ रायपुर. रायपुर. मैं जाके आया हूँ उधर छत्तीसगढ़ में, भिलाई में. और दूसरे लोग कम बुलाते मुझे, भीम की औलाद ज्यादा तो बुलाते. वहाँ पर भीम बहुत ज्यादा है. करके भीम को मुझे मानने वाले भी बहुत ज्यादा है. करके मुझे बुलाते ना. और मेरे विचार, मैं हूँ भगवे वाला, पण भगवान नीला और बीच में हिरवा, उसमें सफेद उसमें कोई नहीं. और उसमें अशोक चक्र, झेंडा हाती. पाहिलं त्या मॅडमचं शिक्षण बोलते आत्याबाई. मॅडम ते खाली बसेल बाई आहे, तिला आवाज देऊ का? तुमच्या हाताने एक साडी द्या. ते तुमच्या माग बसेल आहे एक बाई, तुम्ही खुर्चीवर बसेल नाही. अपमान नाही वाटत काय हो तुम्हाला? या बाकीच्या खुर्चीवर आहेत. याईच्या मायनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला. राय उभी बाई तू. त्याच बाईले उभं करा, लाल साडीवालीले. उभं करा. त्या चौघीतली एक जण बसेल आहे, उभी राय बाई. करा उभं. आणि ह्या ताईच्या हातानं तुमचा सत्कार करतो. या इथं या लवकर. या इथं. इथं हा, या. या. कपल्याला तेवून आपल्याच पार्टीची दिसते ना. भीमराव की बेटी मैं तो ये भीमवाली हूँ. हे तुमचे, हे तुम्ही वाचा. मैं भीमवाली हूँ. एक पुस्तक म्या लिहिलं, सत्यानाश. कोणाचा सत्यानाश बेटा? जे अंधविश्वास ठेवतील ठेवतात. त्याचा सत्यानाश. आणि देवाच्या समोर दिवा लावला, दिवा उंदीरानं कापसावर नेला, 20 क्विंटल कापूस जळून सत्यानाश. आणि असे उदाहरण टाकले मी. आणि आम्ही वाचलं पाहिजे. तुम्हाला नाही सांगत, तुम्ही माझ्यापेक्षाही शिकेला. आम्ही तरी अळान चोटाव. मॅट्रिक नापास म्हणजे काय अक्कल आहे माझे? मॅडम धन्यवाद. टाळ्या. रक्तदान कोणाला केलं? हा बोला, माईक मध्ये बोला. माईक सार्वजनिक. सार्वजनिक. पाहिलं आजी, तू तर रक्तदानाचं नाव कळगो रे बापरे.
अव त्या मॅडमच्या एका बॉटलनं एक जीव वाचला. तिच्या सोन्या नाण्याला किंमत नाही, एका बॉटलनं एक जीव वाचला. धन्यवाद आई. तुमच्या काय आडनाव? हा, कोण्या? माईक द्या. वैजंताबाई मधुकर इंगळे. इंगळे कंपनीचं. चांगली आहे माही. तू खाली बसली म्हणून मला लक्ष गेलं. हे खुर्चीवरचे ऊंचे लोक की ऊंची पसंत आहे. आपण जमिनीवरचे आहो ना, आपल्याला कोणी उठ नाही म्हण. नाही तर या बाया बसेल आणि एखादी मोठ्या साहेबाची बायको आली की बाई उठ, मॅडम आल्या, उठ मॅडम आल्या. मग पहिले ये ना मॅडमले म्हणा. मागून काय लिहत? पाणी टाकायले. खोटा आहे काय? पण तू अशा जागी बसली आई, कोणी उठ म्हणत नाही आणि कोणी खुर्चीहून उतरवती नाही. अशा खुर्चीवर बसा. तेव्हा बाबासाहेब असे बसलेले आहेत. जब तक चांद सूरज रहेगा भीमराव बाबा तुम्हारा नाम रहेगा. जब तक चांद सूरज रहेगा फुले शाहू आंबेडकर तेरा नाम रहेगा. साडी दे रे आणि द्या ताई. तुमच्या हातानं करा सत्कार. थांब ना. दोघी जणी तिकडे हे सक्त कहून मी काय इलेक्शन साठी देतो का व तुला? आदरणीय PI पोलीस स्टेशनचे PI साहेब दमाडे साहेब आलेले आहेत. माझी विनंती आहे त्यांचाही सत्कार घेऊ. धन्यवाद. आता बायानं घबरवू नका. वस्त्रहरण झालं तर कृष्ण आला होता. आता देव येणार नाही, आता पोलीसवाले येतील. धन्यवाद. हा तिकडे पहा दोघी जणी. करा त्या समोर पहा, ताईचा समोर. या. टाळ्या. मी येतो ना खाली. वंदे मातरम. वंदे मातरम, 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 वंदे जय हिंद मातरम. साहेब. आभारी आहो. आपण आलात सर्व पोलीस मंडळी. तुम्ही ये ना, एक फोटो काढा ना. वंदे मातरम, वंदे मातरम. लहान असताना तुम्ही मला पुस्तक दिलेलं आहे. वाव. अरे नाही, काय आडनाव? माझं नाव संदेश निकम. निकम साहेब. एक सरकारी वकील निकम. तुम्ही काही कमी नाही, तुम्ही चांगले कलाकार आहात. धन्यवाद साहेब. आभारी आहो. जय भीम. जय शिवराय. वंदे मातरम, वंदे मातरम. बोलो. टाइम बताओ. साहेबांना विचारून घ्या. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बोलो भारत माता की जय. राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा, विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. या आपल्या विषयावर. कारण काय आहे, कार्यक्रमाचा टाइम, कार्यक्रमाचा. मुन्ना भाऊ तुमच्या वयाच्या मानानं लय चंचल आहात तुम्ही. क्या बात है. धंधा ऐसा कर कि ढूंढते आए गिराई खुद ग. ये पब्लिक को बताओ क्या दूसरी शादी करेंगे तब इनो का ही साउंड बजाना. धन्यवाद देता हूँ. मेरा बहुत बार प्रोग्राम बजाया इन्होंने, तो भी भुसावल जलगांव में मैं कम चलता हूँ. क्यों चलता हूँ? मनुवादी का जोर बढ़ा हुआ है यहाँ पे करके मुझे कम बुलाते. विदर्भ में बहुत चलता. मैं हर गांव में गया. मैं 17,000 गांव हो चुके मेरे. 17,000 और 55 साल हो रहे मैं प्रोग्राम कर रहा हूं. लेकिन लोगों को यही जगाता मैं. अरे चांद पर एक भाई, एक लेडीज गई, 9 दिन के लिए गई थी. मैं मेरे माँ बहन से कहूंगा, बेटा लिखने पढ़ने में दिमाग लगाना, कोई लड़के के प्यार में मत लंबी होना, बर्बाद हो जाएंगी तू.
प्यार तो करना है, 2 बच्चे और रोटे बनाना वही जिंदगी, लेकिन उससे जरा अलग निकल। देखो भाई 9 दिन के लिए ऊपर गई थी यान में बैठ के स्टडी करने के लिए, और 12 बार पृथ्वी की प्रदक्षिणा करा उसने, 12 बार। हम दवाखाने में जाने के रहे ना जलगांव में, तो एक के बच्चे को ले जाने 2 बाया जाते हैं, और वो अवकाश में गई यान के साथ 9 महीने रह गई, 9 दिन के लिए गई। तो उसका नाम है सुनीता विल्यम। और वो क्यों गई? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे करके, शिक्षणामुळे तुमच्या माय जीवनात बदल पडला, तुमच्या माय जीवनामध्ये बदल पडला। हा सर्व शिक्षणाचा इथं जे रेल्वेमध्ये साहेब आहे, भाषण दिलं ते कोणते साहेब आहे? तो आओ 7 दिवस जिन्होंने भाषण दिया है यहाँ पे, वो साहेब कौन है? आओ इधर। आज आदमी की जरूरत है। पंकज जी, हाँ धावरे साहब, मैं धन्यवाद देता हूं, इतने बड़े पोस्ट पर है वो, लेकिन समाज की चिंता है। कितने बड़े अफसर हो, मरद जोरून 2 बच्चे तो कुत्ते भी जी रहे रे। तुकडोजी महाराज लिखते, वैसे तो जीते हैं कीड़े मकोड़े, वैसे तो जीते हैं अरे जीना है मकोड़े, तो समाज के लिए जीव। होटल में खाता है भजिए पकोड़े। मैं मेरे धावरे साहब को धन्यवाद देता हूं। अरे बाबा साहब ने पूरी जिंदगी हमारे लिए दिया है। ज्योतिबा फुले, ज्योतिबा फुले की बहू मर गई, कौन बताता? एखादी बहन बताती? ज्योतिबा फुले की औरत नहीं, ज्योतिबा फुले की यशवंत, डॉक्टर यशवंत की औरत कहाँ मर गई? खाने की व्यवस्था नहीं थी मैडम, खाण्याची व्यवस्था नव्हती। सावित्रीबाई फुलेच्या सुनबाईची, यशवंताच्या बायकोची, तर सासऱ्याचे पुस्तक विकून पोट भरलं। कोण? महात्मा ज्योतिबा फुल्याच्या सुनबाईनं, आणि मंदिरात मेली। विचार करा केवढा मोठा त्याग आहे रे यायचा। तुमच्या अलमारीत साड्या मावत नाही, अलमारी उघडली की तुमचे ड्रेसच येते नवऱ्याच्या अंगावर। खोट बोलतो? खरं नाही? माझ्या बहिणींनो, मंदिरात मेली। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, तुमच्या बापाची जयंती काऊन ना करत तुम्ही? तुम्हाला मालूम आहे तुमचा बाप फक्त तुमच्याच साठी आहे। एक मुलगा, एक मुलगी, आम्ही गरीब होतो, आता त्याने कोट्याला पाठवलं, आता त्याने मुंबईला पाठवलं, तो इंजिनियर आहे। आम्ही पहिले गरीब होतो, आता अंबानीची औलाद झालो। लोकांसाठी काय केलं बे त्या? समाजाचं काय रे गड्या? समाजाचे काय? लोगों के लिए क्या किया? समाजाचे काय? म्हणून हे जिवंत आहेत, मेल्यानंतरही जिवंत आहेत। तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, चोखा महार, नरहरी सोनार, वाल्मीकि ऋषि, मरने के बाद अरे आपण जिवंतपणी मेलेले आहो। ए लाल शर्ट ये इकडे, पुस्तक ने, हे चांगल्या कंपनीचं बियाणं दिसते इथे ये खाली, खाली जाता हे चांगल्या संस्कारातलं बियाणं दिसून राहिलं। बाबू कोणती कंपनी आहे तुझी? काहीच नाही. तुझं नाव काय आहे? ऋषभ राजकुमार राजभर. आडनाव? ऋषभ राजकुमार राजभर. राज राजभर.
राजभर चांगलं आहे, मानना पडेगा. वा वा, कोण्या क्लासमध्ये? सिक्स. छक्का. हो ना, शिक म्हणजे छक्का ना. ते क्रिकेटवाले म्हणतात ना, घरामध्ये क्रिकेट चालू टीव्हीवर आणि राहिला आणि छक्का मारला साहेब, तर मुलानं मोठ्यानं ओरडला, पप्पा छक्का. त्याची मम्मी घबरावली, ते पप्पा घरात आहे, छक्का नको म्हणू, तू छक्का म्हणशील तर तू कसा. समजलं? शिक्स. धन्यवाद. आडनाव हा सांगितलं. या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख कोणतरी एप्रिल महिन्यात. 14 एप्रिल 1881. तुला समजलं? 1891. तू चौथा वर्ग आहे गजानन. हे इंग्लिशचं बियाण आहे. कॉन्व्हेंट. ए फॉर आंबेडकर, एम फॉर महात्मा फुले, एच फॉर शिवाजी. तुमचं काय आडनाव? पोलीस स्टेशन चौकी. तुम्ही सोनोने. तुमची तब्येत मस्त आहे, माझ्याकडे काही लक्ष देता काय सोनोने साहेब? चौकीदार तुमच्यासारखा पाहिजे, नाही तर देशात चौकीदार ठाला विठाला विठा. दुरून मारलं की समजून घ्यायचा जा. चौकीदार असूनही 100 रुपये दिले. ए बाबू, हे पोट्टे कोणाचे आहेत? नजर चुकीत झाले का बे तुम्ही? बस बस, गडबड नको करू. तू शिजर झालं काय तुझ्या मम्मीचं? याले पुस्तक दे सोनोने साहेबाकडून. सावित्री, ज्योतिबा, कांशीराम साहेब, गाडगे बाबा. धन्यवाद बेटा. 14 एप्रिल ते काय 40 काय म्हटलं ते? हा ते तारीख सांगताना 14 एप्रिल इंग्लिश मध्ये काय म्हणतात? 14 एप्रिल. 14 एप्रिल. बघा, मी मॅट्रिक मध्येच नापास झालो इंग्लिश मध्ये. 13 मार्क लागत, मला 12 होते. त्या 72चा मॅट्रिक आहो मी. 72 का मैं HHC है ना. धन्यवाद. मस्त आहे, हुशार पोरगा आहे. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. चांगला आहे बेटा. मोठा साहेब होय, अधिकारी होय, पैसे नको खाजू, पैशासाठी नको मरू. आता मला सांग, तुले बाबासाहेबाची जन्मतारीख मालूम आहे? 14 एप्रिल. मालूम पुढचं? 1981. 1881. 1891. मला समजून नाही राहिलं ना. बरं हा, पुढे बरं, 14 एप्रिल. तुझ्या पप्पाची जन्मतारीख सांग. बोल. 1 मार्च 1982. आता मला सांग, तुझ्या पप्पाची जन्मतारीख सांगायला तुला वेळ लागला हा. की डायमंडची जन्मतारीख सांगायला वेळ लागला? पप्पा की डेट बोलने में देर लगी. कपड़े किसने लिया? पप्पा ने. रोटी कौन खिलाता? पप्पा. सब कुछ पप्पा कर रहे हैं, लेकिन तो भी पप्पा की जन्म तारीख तेको क्यों मालूम नहीं? इनो की क्यों मालूम है? पप्पा सिर्फ तेरे 2 बच्चों के बाप है. तेरे पप्पा ये 140 कोटी का बाप है. मोजता येत नाही. जगातल्या मापाना 100 की नोट दे. बापाच्या बापानं. तू खींचना क्या होना? मोजता येत नाही जगातल्या मापाना. असा दिला रे बापाच्या बापानं. ये 50 रुपए के नोट 100 की है. अभी भी विचार कर. हा टाळ्या. ले ले. खींच ना, खींच 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 मेरे हाथ. मोजता येत नाही जगातल्या मापानं. हे घ्या. असा दिला रे बापाच्या बापानं. झुक गए. तेरे माँ बाप को धन्यवाद देता हूँ, नहीं तो धनुर्वाद बोलता था मैं. बैठ. वो गाडगे बाबा की किताब ली जाना बेटा. हाय बाबू, पैशाले ठोकर मारली त्यानं. असं बाबासाहेबानं, ज्योतिबानं, शिवाजी महाराजानं जन्मभर पैशावर नाही केलं प्रेम. बायो, एका बाईनं गरीब नवरा होता. आताची घटना आहे. आजकाल
पोरापोरीचे लफडे तर चालूच आहे, पण लग्न होईल बाया माणसंही खराब झाले. मुन्ना भाऊ, बड़े दुख की बात है. दिल है कि मानता नाही अरे, म्हणून या मनाला बुद्ध विहाराकडे आणा. बुद्धम शरणम गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. अरे मुसलमान असेल तर मस्जिद मध्ये जा. ओके, काय नाव? शुद्धोधन दिवे दिवरे. हे आपल्या बहुजन समाजाचे नावच मोठे दलिंदर आहे. दिवरे हे काही नाव आहे? दिवरे. वाघ मारे. आता माझे मित्र आहेत नागपूरचे राम टेके. त्याला राम टेके तरी ठीक आहे, काँग्रेसची सीट आली तिथं. राम बर्वे. बाबू काय विचारता, इतके दलिंदर नाव ठेवले आपले. डोंगरे, डोंगरे बी नाव आहे. धोत्रे, लुगडे नाही आडनाव, आणि उघडे आडनाव आहे. पण या आडनावाचं इज्जत वाढवा. ते पा आंबेडकर नावाची इज्जत, सपकाळ नावाची इज्जत. म्हणून भावांनो, ह्या नोटा तुमच्या माग येतील. मी वावरात गेलो काय, किती नोटा आल्या मला आता लो. 1-1 लाखाचे मला 15 पुरस्कार भेटले. आता माझ्या बर्थडेचा पुरस्कार 51,000चा. किरण माने साहेब, अभिनेता साहेब, घरी जाणं नाही तर कारण ते लेकरू साहेबांना त्रास देऊन राहील. नाही तर त्याची इच्छा बस, कारण ते रक्तच या विचाराचं आहे ना. दोघही पती पत्नी त्या विचाराचे आहेत. या मॅडम, लेकराच्या त्याला झोपून या मग या. तेच तर आहे ना. बायाले काय लेकराईचा कमी त्रास आहे काय? माणसाईले कोणती तकलीफ आहे? तुम्ही तर रेडीच आहात. तुमची माय म्हणते होऊ दे ना. तुझ्या मायले काही लाज आहे की नाही? होऊ दे ना. तुझ्या सासूले काही किंमत आहे की नाही? 4 पोरी झाल्या तरी म्हणते होऊ दे ना. तिच्या हड्ड्या दिसून राहिल्यावर खापरखुंड्या झाल्या. तुझ्या बुडीचं काय होते व शांताबाई? तू तर कंडिशन मध्ये दिसून राहिली. तुझे गाल गल गलो दिसता. तू सून पाय ना. इल्लू 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 माया उल्लू फुलू उल्लू फुलू इल्लू इल्लू. म्हणून खबरदार. या बाईले 2 मुली आहेत, तिसरी वाट पाहू नका मुलाची. अरे ज्याच्या घरात मुलं आहेत त्याचे हाल पाहना. कोण्या बिअर बारवर आहे रात्री. हे इकडचे पोरं नाही, ते रेल्वे कॉलनीतले चांगले पोरं आहेत. हे कीर्तन ऐकून राहिले बा. हे जवान पोरं चांगले पोरं आहेत. नाही तर नागपूरची कंडिशन पा. मर्डर 8व्या 10व्या दिवशी मर्डर चालू आहे. बापानं कमावून ठेवलं आहे त्या भोकाचे नागोबा. मग मस्ती काय करती? मेरे बाप ने कमा के नहीं रखा था, करके अभी भी मेरे गाड़ी में देखो शराब की शीशी के ढक्कन मिलेंगे इतने बड़े. मैं रास्ते से गाड़ी ब्रेक करा कि शराब का शीशा पड़े हुए है. और मैं क्या करता, वो शीशी का ढक्कन निकालता, जेब में डालता. काय किलो आहे मालूम है? सांगा बरं. शीशीचे झाकणं काय किलो आहे? हा चुकीचं आहे. 80 रुपये किलो आहे. दररोज 2-2.5 किलो दरवर्षी विकतो मी. प्रॅक्टिक म्हणजे अनुभवाचे बोल आहे. आलं लक्षात? आणि बेवड्याला काय अक्कल आहे? त्याच्या मायच्या दुधात दारू टाकतात तुम्ही लोक. हे तुम्ही खुर्चीवर बसणारे पेतना. कारण लफडेबाज मा समोर कीर्तनात बसतच नाही. जो आपल्या बायकोले धोका देते, दुसऱ्या बाईशी कॉन्टॅक्ट आहे भुसावल मध्ये, तो कधी माय कीर्तनात बसत नाही काकू.
जे बाई व्यभिचारी आहे, नवऱ्यावर प्रेम कमी करते आणि दुसऱ्यावर प्रेम करते, तुम्हाला बायाला वाईट नका वाटू देऊ, दोन्ही पार्टी तशाच झाल्या. सर्व्या नाही. एका बाईनं नवरा मारला ना, आता तिचं प्रेम झालं बरोबर, इंस्टाग्रामवर प्रेम झालं तिचं. आणि त्या फोटो मध्ये माणसं चांगला फोटो करतात ना, ते कोणतं ॲप राहते ना, त्या ॲपनं मग कोणतं ॲप आहे रे ते चेहरा चांगला बनवते. पहा बरं किती अभ्यास आहे त्याचा. तो फ्रेश अच्छा दिखता, मैं बुढ़ा हूं तो जवान दिखता. और फिर वो लड़किया को क्या लगता, बाया को ये असल में दिखने को अच्छा है, और फिर वो लटक जाती और फिर फंस जाती. कोई कोई लेडीज पैसों के पीछे, और लेडीज ही गलत है ऐसा नाही, माणसं काय कमी बदमाश आहेत काय. तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातला डॉक्टर सुंदर बायको आणि दरोडा पडला. जास्त नोटा जमा झाल्या की जुनं फेसबुक चांगलं नाही दिसत. फेसबुक पाहिजे कजरा रे, कजरा रे, तेरे कारे कारे नैना, मेरे नैना मेरे नैना. तेरे कारे कारे नैना. अरे किती चेहरा चांगला असला तर हाय काय. अरे 33 कोटी देव आहेत. आई ना आईना वही रहता है, चेहरे बदली जाते. भगवान 33 कोटी आहे, लेकिन परमेश्वर एकच आहे, लक्षात घ्या. परमेश्वर तो माणसात आहे बाबा. सांगा ना, हे देव नसते आले. शिवाजी राजे झुक गए तुम्हारे पाव परम, जिन्हें शक है, जिन्हें शक है वो करे खुदाओं की तलाश. मुसलमान की लड़की कल पेपर में आया, आईपीएस बन गई. आईपीएस यवतमाल की. और बाबा साहब अम्बेडकर का संविधान वो मुसलमान की लड़की ने लिया और बाबा साहब के पुतले के पास गई, बाबा आप है करके हम लड़कियां पढ़ सकी करके मुसलमान की लड़की आईपीएस हो गई, अधिकारी. अपने को पी मालूम नहीं, आई भी मालूम नहीं, यस भी मालूम नहीं, सिर्फ पी म्हणजे दारू पीने को पैसा अपने को क्या मालूम है करके लिखने पर. अरे सावित्री बाई की फ्रेंड थी, वो बाई का नाम तुम बताओ, लेडीज नहीं. सावित्री बाई की फ्रेंड एक मैत्री प्रथम शिक्षिका कोण होती, तिचं नाव तुम्ही सांगा. महिलांना उभं राहू, बोला. मुलीनं सांगा. बोला हा, बोला ना, उभं राहा. राहा उभं. कशा भेकाळावं तुम्ही. हात वर केला ना, उभं राहा. मग काय आत्महत्या करून मरता का तुम्ही. अहो उभ्या राहा ना. मुसलमानाची प्रथम शिक्षिका कोणती, बोला बेटा. फातिमा शेख. या मॅडम. या अळानी बाय बोलत नाही, मी कशी बोली, मोले कोणी पाहिलं तर काय तू 100 ग्रॅम वजन कमी होईन का. पाहिजे तर पाहू दे. हा, माईक घ्या. हा तो माईक घ्या. मॅडम, काय नाव सावित्रीच्या मैत्रिणीचं. फातिमा शेख. आणि मी तिच्या कॉलेजमध्ये जाऊन आलो. नगरमध्ये मुसलमानाईनं कीर्तन ठेवलं होतं, धार्मिक सद्भावना जागृत व्हाव्या, हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन. आणि काही शाईनी अवल्यात म्हणते फातिमा नव्हतीच, शिवाजी महाराजाचे अंगरक्षक, त्याचे मावळे मुसलमान नव्हतेच, हे शाईनी म्हणतात. म्हणून लक्षात घ्या मॅडम, आभारी आहो. तुम्ही कायच्यात वाचलं, असं सहज एका लेखमध्ये वाचलेलं आहे. म्हणजे पुस्तक, ज्याच्या घरी पुस्तक वाचलं. काकू तुया वाचलं नाही, तू बसली फिरत. 7 जन्मोजन्मी मध्ये हेच पीस भेटावं, दारू पिऊन दणके देणार. तुमचा नवरा फिरते काय निंबाच्या झाडाभोवती. ग्रामगीता दे रे ताईले, तुम्हाला ग्रामगीता देऊ ना. हो, नक्की.
याच्यावर तुकडोजीचा फोटो आहे म्हणून तुम्हाला चालणार नाही का? हमखास चालणार का नाही चालणार नाही, काही काही लोक लाईना विचारायचे म्हणते याच्यावर बाबासाहेबाचा फोटो नाही. अरे या लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी डोक्याच्या बाहेर काढा. तथागत बुद्धाचा फोटो आहे ना याच्यात, बाबासाहेबाचा नाही म्हणजे त्या विचाराशी नाता आहे ना. तुकडोजी महाराजचे गाणे ऐका ना तुम्ही. ग्राम जयंतीचा मंत्र. धन्यवाद. तुम्ही बोलल्या नसत्या तर उत्तर मिळालं नसतं. पाया भरपूर आहेत पण वाचत नाहीत म्हणून तुम्ही वाचल्या नाही. भीम जयंतीचा 10:30 वाजता बंद करावं लागते. किती वाजले पाय? कार्यकर्त्याला त्रास होता कामा नये. टाइम आहे, ठीक आहे, वेळ आहे अजून. मी धन्यवाद देतो. आज बाबू लय मजेशीर कार्यक्रम ठेवला येईन. इकडे ईद मुबारक. अल्लाहू अल्लाहू अल्लाह. तुम्हाला मालूम आहे पहलगाम मध्ये हमला झाला, एवढे लोक मारले गेले. त्याच्यात फक्त हिंदूच मेले नाही. त्याच्यात बाबू पहलगामचा घोडे, ते घोडं नेणारा, याच्या सीटा नेणारा सय्यद हुसेन शाह मरण पावला. शहीद झाला, मरण नाही पावला, शहीद झाला. टाळ्या वाजवा. तो देशासाठी शहीद झाला म्हणा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बोलो भारत माता की जय. असं आहे बाबू. तुमचे सावकारे साहेब कोणामुळं आमदार, मंत्री कोणामुळं? फक्त बाबासाहेबामुळं. सत्या कीर्तन करून राहिला, मी ओबीसी आहो, मी शिंप्याचं पोरगाव. टोपी घे रे. मी शिंप्याचं पोरगाव. माई जात लहान आहे, आमचं बियाणं कमी आहे, पण आमच्या जातीले हलकट समजू नका. बाबासाहेबांना अधिकार दिला. त्याले आणरे बिस्किट देतो. दे रे त्याले. ओय पिंट्या, ए बाळा ये बिस्किट दे. ये बेटा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय भीम. वंदे मातरम. सलाम वालेकुम. आय लव यू. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. भाऊ, हे महापुरुष जर आले नसते ना तर तुम्ही आम्ही एकत्रित आलो नसतो. लक्षात घ्या. या महापुरुषामुळं, बाबासाहेबामुळं तुम्ही बाया खुर्चीवर बसल्या. समजल्या माय? नाही तर काय म्हणत, तुही सासू काय म्हणे? बाबू, इले डोक्यावर नको घेऊ, इले काय पायातली उभं राहून बोला. ते म्हटले शब्द एका ताईने बोला. मनातले शब्द सांगा. बोला लवकर. काय म्हणत? उभं राहून. म्हाताऱ्या बाया, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले पायातली. हा, हा, मी नाही बोला. म्हणत, तुम्ही म्हणून दाखवा. उभं राहा. उभ्या राहा. पुस्तक देतो ना. त्या राहिल्या उभ्या. त्या- या ताई, या. या या माय, ये बेटा. आहे शिकलेल्या पोरीचाच आवाज येऊन राहिला आणि या बाक्या तुम्ही वळाच्या भोवतीच राहून मारू मारू बेदम झाल्या. उपात धरू धरूच खापर खुंड्या झाल्या. बोला मॅडम. हा, ते पाय पाय. बाबू, इले डोक्यावर नको घेऊ, इले पायातली चप्पल समाज. चप्पल म्हण. आज ते चप्पल म्हण, जिले नरकाचं द्वार म्हण. औरत को कम तू किसको दिखे मत.
मैं दूसरे क्या देख के आता हूँ टावर चौक जलगाव में लाजा वाटायला पाहिजे. बायकांना कमी लेखून राहिले. आता काही लोक म्हणते देखो ना वो कम कपड़े में जा रही, वो कपड़े पहनेंगी नहीं, तेरी नीयत काय को कुत्ते के शरीर की जान देता उसके तरफ. वो बिना कपड़े की रहेंगी, खुशी है उसकी. तेरी नीयत वो कपड़े इतनी पहने कि इतनी पहने, तू तेरी नीयत काय को खराब कर रहे. सब नीयत का खेल है. मॅडम धन्यवाद. चप्पल म्हणत आज बाबासाहेबाच्या ज्योतिबामुळं शिवाजी राजामुळं प्रधानमंत्री बनतात, राष्ट्रपती बनतात. नाही बनतात नाही. राष्ट्रपती आदिवासीची मुलगी द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती म्हणले. आणि हा अधिकार याईनं दिला, हा कोण्या महाराजनं नाही दिला. डॉक्टर बाबासाहेब मुळे आणि ज्योतिबा सावित्रीमुळं. म्हणून यायचे उपकार आहेत आणि म्हणून यायची जयंती करावी लागते. पण तुमच्या काही काही बायकाच्या लक्षात येत नाही, ते तांब्याभर पाणी घेऊनच मोरमोर करते. म्हणून जागे व्हा. धन्यवाद दीदी. याच्यात सुंदर गाणे लिहिले मॅ. या नागपूर नगरीशी ज्योत लावेरी क्रांतीची, धनी मला भी दाखवा ना दीक्षा भूमी नागपूरची. धनी मला बी दाखवा ना, दीक्षा भूमी नागपूरची. अरे माझ्या माय मावल्यांनो, माझी बायको मरण पावली. मग तुम्ही म्हणाल बायको मेली तर दुसरी केली का महाराज? तेच तर आहे ना. रामानं एकच बायको केली, सीता. पहिला काळ होता 10 बायका करत, आता नाही राहिला. आता दुसरी बायको करता नाही येत. काही लोक जाणून बायका म्हणजे प्लॅस्टिकची बाहुली समजतात काही काही लोक, आणि बायका बदलवत राहतात. पैसा राहते हरामखोराजवळ. पाहिलं ना तुम्ही डॉक्टर, सोलापूरचा डॉक्टर ज्याचं विमान होतं, ज्या डॉक्टरचं विमान होतं त्यानं गोळी घालून मेला, आत्महत्या केली. लातूरचा आयुक्त आत्महत्या केली. म्हणजे पैसा सर्व काही आहे काय? नाही. म्हणून आपण गरीब लोक पुरलो. अरे एक मोठा महाराज आहे, त्यानं गोळी झाडून घेतली ना, नाव नाही घेत मी, रिकाम्या जागा भरा. आणि 2 महाराज जेल मध्ये आहेत बायाच्या लफड्यात. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. म्हणून महिलांनी अंधविश्वास एवं अज्ञानता के दलदल से बाहर निकाले पाए तो उसके लिए शिक्षित होने का कोई अर्थ है. आणि तुम्ही आम्ही जर शिकलो नाही तर संपलो. झाला काय वेळ? बर नाही, मला 7 दिसले म्हटलं. बरं साहेब आभारी आहो, पार्टी आभारी आहो. तेच तर आहे ना कायदा भीमाचा. कायदा भीमाचा फोटो कुणाचा, सोमून दिसे तुका नोटावरी. सोमून दिसे तुका नोटावरी. तिची शोभना पंडिता भीम नोटावरी. कायन नोटावरी. तिची शोभना पंडिता भीम नोटावरी. कायन नोटावरी. म्हणून माझ्या भावांनो, माझे 50 पाल आहेत आता. रामपाल, संदीप पाल, बौद्धाचे कुठं महाराज आहेत कीर्तनकार, बुद्धाईचे भंतेजी आहेत. पण तुम्हाला मालूम आहे बुद्धाचा 2 महाराज आहेत माय. डॉक्टर PhD झालेला पवनपाल दवंडे अमरावती वरुड, आणि एक आहे संगपाल. सांगा बरं भगव्याचं निळ्याचं कसं नातं जमवलं? असं आहे. हृदयाचा दरवाजा मोठा करा आणि आपली नजर चांगली ठेवा. शिवाजी महाराजाची नजर कशी होती? मुसलमानाच्या पोरीवर. शिवरायाची नजर होती, वामन दादा लिहितात, शिवरायाच्या पंखाखाली मुलीच्या नव्हती वाना, आनंदाने नाचतो ते
मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान म्हणून बाबू जातीय सलोखा बना के रखो, चाहे हिंदू हो या मुसलमान, ख्रिश्चन, मराठा, माळी, तेली, कुंभार, धनगर, नावी, कोळी, मातंग, आपल्या अंगात रक्त लाल आहे. आपण एका जागी येण्यासाठी शिव जयंती, भीम जयंती, ज्योतिबा जयंती. अरे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. मुस्लिमाची सून मुस्लिमाची सून त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. अरे माणसाची नियत चांगली पाहिजे की नजर के सामने. जिगर के पास इसका आवाज लेडीज के सरी गई है. बहुत लोगों को लगता महाराज ने लड़की लाया क्या. मैं क्या उसमें का हराम खो महाराज हूँ कि लड़के लेके भागू. अरे मैं राम का दीवाना हूँ. राम को बच्चे दो ही थे, लव और कुश. क्या पानी लाया क्या. धन्यवाद दादा. दादा दादा, एक किताब एक- दे. मेरे तबीयत के तरफ ख्याल करो ना तुम. तुम्हारी 56 इंच है, मेरी 35 तो बनाओ. थैंक यू. मंदिर के आगे मूर्ति, मंदिर के पीछे कुर्सी मंदिर के आगे मूर्ति इसमें गाने अच्छे लिखा मैंने. कुर्सी का लपड़ा किया 10 रुपए का किताब है, आपने जरूर ली जाना और बच्चों ने पढ़ना. मैंने अच्छे गाने लिखा है इसमें, यानी आपको पसंद आएंगे. इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे घटना देवोनी देशा. अबे पूरा मत गाए ना. 10 रुपए का किताब ली जाएंगे नहीं ना. ये तो लाडक्या बहिणीनं नेजा. ओ लाडकी बहीण नेजो बाई, 10 रुपये देजो, नाही तर म्हणशीन 2100 रुपये देतो म्हणत. 1500 पे रखा आणि हम ऐसे बोलीच नाही म्हणते. शेतकऱ्याचं कर्ज माफ करू म्हणत, हमने बोलत नाही म्हणते. इलेक्शन हो गया, जरा डोकं वापरा. लाडक्या बहिणींनो, अ शेतकरी राजांनो, कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते रे. आणि दररोजच्या 10 पुळ्या नगदीनं खपते आणि स्वतःची तलप फुकटात भागते. जरा डोक्यात घ्या. म्हणून माझी प्रार्थना आहे, शेतकऱ्याचा आसूळ नावाचं पुस्तक ज्योतिबानं लिहिलं होतं. या महाराजाले शेतकऱ्याची कदर होती बाबा. आज शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला. तुम्ही नोकरीवर लागले, कोणी रेल्वेत आहे, कोणी दुकानदार आहे, कोणी ताई टीचर आहे, कोणी इंग्लिश शाळेत टीचर आहे. म्हणून तुमचे चेहरे बरे दिसतात. जे बाई थांब रे. ओय पोरा चुपच. काय त्या बिळाचे नागोबा बाप कमावते न हे मासते. म्हणून लेकराईसाठी जास्त कमावून ठेवू नका. लेकराईसाठी संपत्तीसाठी संततीसाठी संपत्ती जमा करून ठेवू नका. लिहून घ्या. जळगाव जिल्ह्यात ज्याची अवल्यात गंदी पैदा झाली मोठ्या मोठ्या लोकांची, याले कारण आहे कामापुरतं कमवा. साई इतना दीजिए जिसमें कुटुंब समाए. मैं भी भूखा न रहूं और वो भी भूखा न जाए. गाडगे बाबा पहा ना तुम्ही, हे इथंच आहे. मी जातीचा धोबी देवा धुईना कपडा
म्हणलेला गोपाला गोपाला अरे गोपाला माझ्या भावांनो, गोपाला गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला, त्याच्या मय्यत मध्ये गेले नाही गाडगे बाबा. समाधि पापाला जिस दिन घर को छोड़ा गाड़गे बाबा ने बच्चों को, बाल बच्चों को, औरत को छोड़ा, दोबारा घर में नहीं गए. एक दिन दोनों की औरत आ गई, बोले गाड़गे बाबा घर ही चला. नहीं मैंने, अब मेरा घर विश्व है, मैं समाज का हो चुका. राष्ट्रपति अब्दुल कलाम थे. ये भारत में ऐसा राष्ट्रपति पहला हुआ होगा कि जिसने सब कुछ बहा दिया, पैसा खुद के लिए नहीं रखा. राष्ट्रपति के प्रोग्राम को उन्हों का परिवार गया था तो गाड़ी के भी पैसे दिया था राष्ट्रपति अब्दुल कलाम साहब ने. ऐसा राष्ट्रपति कभी नहीं होगा. नहीं तो अपन देख रहे साहेब लोग कुछ भी खा रहे, संडास में का भी खा रहे. क्या इनों की औलाद अच्छी निकलेंगी? रोड बांध रहे तो 30% कमीशन खा. मेरा बेटा अच्छा ही निकलेगा. मेरे भाई का बेटा भी अच्छा निकलेगा. अच्छा गाता वो, क्यों तुम उसका बाप शराब नहीं पीता ना? करके औलाद के लिए ज्यादा ओवरफ्लो बना के मत रखो और पसीने का कमा के रखो, तो तुम्हारे माँ बाप की इज्जत बढ़ाएंगे. इज्जत बढ़ाने वाले तुम्हारे ये कॉलोनी में के लोग देखो, जिसके बाप की हराम की कमाई नहीं, उसके बेटे अच्छे हैं लिखने पढ़ने में. मिलिट्री में किसका लड़का है वो माने खड़ा रहो. आर्मी में किसका लड़का है? असल तो बेरा है रेलवे में है, पण मिलिट्री में नाही. जान देव. काही ग्रामीण भागातले कोणी आले संत उभं राहा. ज्या बाईचा भाऊ सैन्यामध्ये आहे तिनं उभं राहा. हा त्या राहील या या मॅडम, तुमचा भाऊ आहे का देशासाठी? आणि तुमचे पती रेल्वेत आहेत काय? चांगलं आहे मग. झुको 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 झुको. धुरांतरेच्या हवेत सारी तुमचे सख्खे भाऊ आहेत काय? हा माईक घ्या माईक अभिमान आहे. तुमचा भाऊ देशासाठी आहे आणि काही काही बायकाईचे भाऊ देशीसाठी आहे. बार मध्ये जायला उशीर व्हायला धन्यवाद बारमध्ये आई. जायला उशीर व्हायला तुमचे बंधू किती भाऊ बहीण आजी तुम्ही? आम्ही 5 बहिणी 2 भाऊ आहे. 5 बहिणी. जुना जमाना आहे ना काकू. 5 बहिणीवर 2 भाऊ. क्या बात आहे. तुमचं कोण आहे ताई? भाऊ आहे तुमची भाऊ सैन्यात आहे काय रे? हा तुले थांब आता, तू बाजून आहे बरं बेटा. तुम बोलू नका. हा 100ची नोट दे. मग तुमच्या घरी आलतो का मी? याले दिले का 100? मग गाडीवर बसला होता. होय बाबू बाबू एक हे मिनिट घे ना. एक मिनिट इकडे हे तर डबल चान्स येऊन राहिला तुले. तुम बोल थांब ना आता बोलू नको. तू अकोले जिल्ह्यातली आहेस ना बाई. मी तुझ्या घरी आलतो न हे इकडे याला हे डॉक्टर ते 7 दिवे कल्ला 7 दिवे आहे का? 7 दिवे तुफानातील दिवे आम्ही हो हे इकडे गडबड करून राहिले. आणि मैंने तुमको बोला था मेरे को लैट्रिन जाने का है, तुमने मेरे को छोड़ दिया चले गए. वो 7 दिवे आ गए. उन्होंने भी अंधाऱ्या वस्तीत दिवा लावून सोडला, त्याही सोडून दिलं. बरं झालं या बाईचा मालक आला. तो भाऊ होता काय? धन्यवाद. भाऊ इथंच आहे काय? मिलिटरीत आहे काय? हा दुसरा आहे. आणि हा काय करते दादा? लहानपणापासून या नाही कीर्तन ऐकलं. तू ऐकलं का पहिले? वा 7व्या 8व्या वर्गात होतो तेव्हा ऐकलं.
मालक चांगला भेटला ना, तुझ्या पुढे पुढे करून राहील ते भांडे गिंडे धुवून राहील ते. माझ हवाई आहे म्हणून मी मजा घेतो. धन्यवाद आई. तुम्ही या माझ्या लेकीले मानलं तर माझी लेक आहे, तुम्ही मानलं तर माझी बहीण आहे, मी मानलं तर माझी आई आहे. या डोळ्यानं शिवाजी महाराजानं मुसलमानाच्या पोरीले आई मानलं, भगवान बुद्धानं नाचणाऱ्या मुलीले धम्माची प्रचारिका केली. शेवटी आपल्या नजरवर आहे आई, तुम्हारी नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम. यायले अभिमान आहे यायच्या भावाचा काको, टाळ्या. देशासाठी आहे. आणि काही काही बहिणीचे भाऊ पोपटीसाठी लफड्यात ताई, मेले. ताई. आई आई तुम्ही थांबा ना, दुसरी साडी दे. मी तुम्ही म्हणाल साड्या काऊन वाटते, मला काही इलेक्शन मध्ये वोटिंग मागायचं आहे का तुम्हाला? माझ्या हलकट साड्या नाही त्या इलेक्शनच्या, गुजरात वरून येतात ना साड्या, म्हणून मी हलकट नाही घेत. माझ्या बहिणीले देणं आहे मला, माझ्या पोराच्या मावशीले द्यायचं असलं तर तिले अलग दिलं असतं. घ्या. दादा पायदा. धन्यवाद. पडला तो एक. ताई तुमच्या हातानं द्या. वंदे मा पाहिजे पोरग पडीन दर मग पडला. शिटी मारल्यावर भरीन तो नवरा. जाय चाले मग पडला चले. इंसान. जाय बेटा. वंदे मातरम वंदे मातरम वंदे आभारी मातरम आहो. वंदे मातरम. बाबू आजच्या कीर्तनात मलाही इतका आनंद येऊन राहिला. माझा कार्यक्रम लाईव्ह युट्यूब वर आहे का रे बाबा? बोला. युट्यूब वर माझे ड्रायव्हर साहेब आहे, धनगराचं पोरग आहे, गाडी चालवते, दररोज युट्यूब वर आहे. हरियाणा मधून आज कार्यक्रम पाहून राहिले भुसावलचा. माझा कार्यक्रम दुबईचे लोक पाहतात, कारण भीमाचे लेकर दुबईती आहेत. आणि माल्यावर प्रेम करणारा वर्ग सर्व आहे, मराठा, तेली, माळी, कुणबी, धनगर. फक्त काही काही लोकांच्या जीवार येते. मले चाकू मारले ना या चोपट्याईनं, 3 चाकू मारले, ते बुद्ध जयंतीला मारले. हिंसा करू नका, माल्यावरच चालवले धळ धळ धळ. पण मी मरतो काय बाबू? चाकू मारा की गोळ्या माला? मला सांगा, नथुराम मेला की गांधीजी मेले रे? 2 पैकी कोण मेलं? लहान मुलाईनं बोला. गांधीजी मरण पावले की नथुराम? बोल रे, बोल बेटा. अरे बोल ना. ढिला आहे तो, वापस करतात, आवाजच निघून नाही. तुझ्या का रे दुधाचा मारा कमी पडला काय? तुझ्या बापाले मागता दूध. अभि ये ना, ये लोक. तुझ्या आईले वाटते हे आलं पाहिजे. ये. आणि तुम्ही निरे ढेली आवल्यात आहे. हा माईक घे. घे. ये लोक. हे काय म्हणते तो? हा बोल बोल. हे काय घे. हा पुष्पा पिक्चर. हा. हिरो कोण आहे? पुष्पा. हिरो नाव. पुष्पा पिक्चरचा हिरो कोण? त्याचं नाव काय? हा 3 नाव सांगतो. धर्मेंद्र, जितेंद्र, अल्लू अर्जुन. हा अल्लू अर्जुन. हा. करेक्ट. काय लेकर हुशार आहेत, असं वाटते टॉकीज मध्ये झाला. आणि काय म्हणते रे तो? हा पुष्पा कभी झुकेगा नहीं साला. पुरं म्हण, शांततेत म्हण. माईक तोंडाजवळ कुल्फी सारखा धर. ऐकू गेला पाहिजे ना. मुन्ना साऊंड डेकोरेटर. पुष्पा पुष्पा आज कभी झुकेगा नहीं साला. झुकेंगा नाही, बोल बोल ना. झुकेंगा नाही साला. हा. साला म्हणत. लेकराईले शिव्या देणं येत नव्हत्या, आता पिक्चर वाले शिव्या देऊन राहिले. झुकेंगा नाही साला. म्हणून बाईनं मोबाईल मध्ये कमी डोकसा टाकत जा. दिवसभर कोणी पाहुणा आला, घरात चोरी झाली तेही नाही समजत. बायकात माणसंही ड्युटीहून आला की मोबाईल आणि लेकरही मोबाईलवर. म्हणून तर मी गाणं लिहिलं त्या पुस्तकात, नाही रे गजानन? हा. पप्पा सोडा. पप्पा छोडा मोबाईल तुम्ही पाहता कशाला. थोडा वेळ बागेमध्ये माझ्या सोबत गेला. पप्पा माझ्या याच्यात सोबत आहे गाणं गेला. आहे. पप्पा थोडा ड्युटीवर गेला तुम्ही मोबाईल सोबत नेला. ड्युटीवर गेला तुम्ही मोबाईल सोबत नेला.
बाकीचं तू म्हणजे वाचून मी अवघं मीच सांगू काय. बसा. कोण्या कंपनीचं बियाणं आहे हा तुझं आडनाव सरनेम डोंगरे डोंगरे. मग आपलीच पार्टी आहे. अलीकडे डोंगर पलीकडे आपले नावच असे आहेत भाऊ. तू मारवाड्याचे नाव पाय. अग्रवाल अग्रवाल खंडेलवाल अंबानी अडाणी. अरे हॅलो हॅलो अडाणी अंबानी मालपाणी आणि आपण कोरडे पाटील. आपलं कोरडे नावावरही बदमाश काय आहेत. गोड बोले आणि आम्ही कळू पाटील. इथे जाऊ द्यायचं काय. बसा बेटा. पुस्तक दिले ना. हा बसा. बसा. धन्यवाद. इथं वाचू ते नका. मंगा इंग्लिश मध्ये भाषण दिलं बाबू मुलं. बसा. इंग्लिश याचे सेल गेले काय. टाका. हॅलो. मगा इंग्लिश मध्ये भाषण दिले मुलं. लहान लहान मुलं इंग्लिश मध्ये बोलून राहिले. हे आहे शिक्षणाची ताकद. आणि ज्योतिबा फुले गाडगे बाबा बाबासाहेब हाच विचार द्यायचे बाबा. गाडगे बाबा तर सांगायचे काय मग देतो ना मग घेऊन जा. नंतर हा. पण कार्यक्रम तुमचा संपला. इंटरेस्ट पाहून आताच घे. माझं एक पुस्तक नाही 250 रुपयाचे 8 पुस्तक आहे. कारण बाबासाहेबाचं जोर वाचनावर होतं. बाबासाहेबानं बायबल वाचलं, कुराण वाचलं, भगवद्गीता वाचली, मग बुद्ध धम्म स्वीकारला. अवघा अभ्यास केला. धन्यवाद. बहुजन को की नाही पैसे राहू दे. बहुजन को किया कंगाल मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बन के पोटी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बन के पोटी पढ़ के सारे हो गए माला माल. हे गाण्याची चाल कोणती आहे. तेरे बिखरे बिखरे बाल. ये गुलाबी गुलाबी गाल. तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है हाल. तुझे देख माझ्या भावाची साथ आहे. मला भाऊ मेरा आणि तुम्हा भावाची बहिणीची साथ आहे. एक बहीणही उठली नाही अजून. जे माई सख्खी बहीण नाही तीच उठली पहिल्या घरची. बाकी सख्खे बहिणी माय लेकी सावित्रीच्या भीमाच्या लेकी बसू नाही. इवन मुसलमान हिंदू बौद्ध मराठा कुणबी तेली माळी धनगर 18 पगड जातीचे लोक आहेत. मी धन्यवाद देतो बाबू. इतका आनंद झाला भुसावल मध्ये आज आपण मंडळीनं हा जातीय सलोखा जातीयवाद तोडू याच्याकरता मला आज तुम्ही शिवरायाची जयंती घेतली. कारण या राजाचा इतिहास मालूम पाहिजे. आणि हे मूर्ख लोक म्हणते मुसलमान नव्हतेच म्हणते शिवाजी महाराजाच्या वेळेस. मावळे अरे शिवाजी महाराजाला वाचवणारे शिवाजी महाराजाला वाचवणारे मुसलमानही होते. काल सांगितलं नाही का मी. कालच्या हमल्यामध्ये एक मुसलमान शहा नावाचा सय्यद हुसेन शाह गोळ्या झेलल्या त्यानं. मग मला सांगा आपल्या डोक्यातलं हे जातीयवादाचं विष काढून टाका आणि एकत्रित या. शिवाजी महाराजानं मंदिर मस्जिदचा आदर केला, कुराणाचा आदर केला, गीतेचाही आदर केला. तुकडोजी महाराज तर सरळ सांगतात सबके लिए खुला है मंदिर या हमारा. मतभेद को भुला है. अरे
मेरी औरत गुजर गई 2015 में, तो मैंने क्या करा? डॉक्टर एजाज भाई, क्या करा मैंने? मेरी औरत गुजरने के बाद मैंने मेडिकल कॉलेज अकोले को दे दिया. शिट्टी वाजू नको तुया, लाज वाटू दे उभा रे. साला शिटी मारताना पैदा झाला काय तू? तुझ्या मायले तो बाप शिटी मारे काय? अक्कल येऊ दे ना. शिटी कधी मारतात रे पोरो? उत्तर दे. 100 रुपये देतो दे. शिटी कधी मारतात आणि कोणाला मारतात? बोला लवकर. बोला. दुसऱ्या मुलांना बोला लवकर. तुम्ही नका बोलू, समोरचे मागचे बोलला रे. शिटी कधी मारतात? बोलणार रे. ओय बोलणं. कोटन फुल पॅन्टच घातला फक्त. काही बुद्धी दाखव ना. ये इकडे. क्या बात है. तुम्ही बोलले पाहिजे लेकर. बाबासाहेब लावलं ना तर भीम का बच्चा होने के बाद भीमराव का बेटा. मैं तो जय भीम वाला हूँ. फिर 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा 1 दिवस शेर बन के जी बेटा. आणि सांग मग शिटी कधी मारतात? लड़कियों को बुलाने के लिए. वो शिटी क्यों मार रहे हैं यहाँ पे? उसको वहां पे जाके एक थोबाड़ में लगा. उसको शर्म नहीं आती? शिवाजी महाराज के ते शिटी फेकून दे बरं. ते शिटी नाही तर मी तिथं येतो. फेकते. त्याला मंगापासून काय वाजून राहिलं? चू चू कू कू. खबरदार सिटी बजायगा तू. हे घे रे 100. त्याची जळून खाक हो, त्याची अंगार व्हा म्हणून मी तुले दिली की तू थोबाडीत मार त्याच्या. म्हणजे मारू नको. मारणं चांगलं नाही. आपण युद्धवाले नाही. युद्ध होऊ नये पाकिस्तान भारताचं. आपण बुद्धावाले आहोत. ना पोथी ना पोथी ना पुराण ना भेद पाहिजे. आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे. आज भारताला मा बुद्ध पाहिजे. ना पोथी ना पोथी ना पुराण भेद पाहिजे. आम्हाला भेदाभेद नको. म्हणून तुमच्या डोक्यातून कचरं काढाय करता मी आलो चालणी घेऊन. चहा गाळताना असं तुमच्या डोक्यातलं खरे. मग पहिले कसे काय घेतले? दात लुचपत पहिले कशी खा? तुले मालूम नाही ना? तुझी गलती नाही. तुला मम्मीनं सांगितलं म्हणून माय हुशार पाहिजे की नोटा घेऊन. हो ना पप्पा म्हण की मम्मी म्हण. अबे तुझी मम्मी घरी गेली तर तो पप्पा इथं बसते काय? खरं सांग. हे मम्मी मम्मी हे जे ए बेटा हे जावाई काऊन बसेलाय? तू जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत. तुम्ही बाया घरी गेले की माणसाईले ऑटोमॅटिक रिव्हर्स लागते. असं हे तुमच्यामुळं बसून आहे. मी धन्यवाद देतो माझ्या बहिणींना, माझ्या जावांना, माझ्या माय बापांना. याले पुस्तक दे. 2-3 पुस्तक दे. अजून दे. हे घे बेटा सत्यशोधक. थँक्यू. टाळ्या. कोण्या कंपनीचं? 7 दिवे. तुफानातील दिवे आम्ही हो. तुफानातील दिवे. हे तर 7 दिवे. तुफानातील दिवे आम्ही हो. तुफानातील दिवे. वामन दादा लिहितात. तुफान वारा पाऊस धारा. तुफान वारा तो पैसे वापरून घेऊन आला. दराना हे पैसे बॅगवर ठेव. मला पुस्तक दे. दिवे पुस्तकाची एवढी ताकद आहे तुफानातील म्हणून कीर्तन संपल्यावर घेऊन जा. 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. पैसे कमावणे करता नाही. हे वाचावं लागन भाऊ. मी वाचलं नव्हतं. मला समजे नाही. मी बाकीचं कीर्तन करत नाही काकू. मी तुम्हा महिलांना सांगतो काय रावणाला 10 तोंड होते. 10 तोंड असतील काय? त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली? त्याच्या माईचं शिजर किती वेळा झालं? कोणता डॉक्टर पैदा झाला काय जळगावात भुसावळात? 7 लेकरं 10 तोंडाचं लेकरू पैदा करून आलो. काहीच काही लिहिलं. काहीच काही लिहिलं.
कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा, मग तो संडास किती ट्रक करत असतो. मग रेल्वे क्वार्टर मध्ये संडास एखादा राव कुंभकर्ण आला तर त्याचं मटेरियल मावल काय त्या संडाचा. काहीच काही लिहून ठेवलं. तुकडोजी महाराज लिहितात, क्या कहते हो बात पुराणी मुर्दार गोष्टी ऐकू नका. हो बात पुराणी. बाबासाहेब सांगतात चिकित्सा करा. जसं गजानन चिकित्सा करा. जसं जळगाव जिल्ह्यातले लोक भावनगरले लेकरं मागायला गेलते. ज्या बायाले माणसाले लेकरं होत नाही ते जात आणि त्याले लेकरं होत. बरं लेकरं देणारी 104 वर्षाची म्हातारी भावनगरची, ते 15-20 वर्षाच्या अगोदर तुम्ही गेलत्या ना लेकरं मागायला. आणि लेकरू होय 2-3 दिवस तिकडे राह, नवरा घरी ने तिकडे. काय खरं महाराज कुठे लेकरं देते का. सत्यपालच्या पाया लागल्यानं लेकरं होतीन का. त्याला डोक्यात भूत अंधविश्वास भरलेला आहे. त्या बाईले बसवा खाली. ए मॅडम बसा. बसून जा. उभं नका राहू मॅडम, बसा बरं. मॅडम बसून जा. बघा आता इकडे असं आहे, जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, विस्तवून माणूस चालू शकत नाही. जगामध्ये जादू चमत्कार नाही. मला अटॅकचं 3 ब्लॉकेज होते माझे. आता ऑपरेशन झालं. 3 ब्लॉकेज ऑपरेशन झालं. मला सांगा तुम्ही, आम्ही सिरियस झालो देवाजवळ जातो की डॉक्टरकडे. बोला. डॉक्टर व्हायला 6 वर्ष पाहिजे. हे दुसरे मूर्ख डॉक्टर बद्दल नाही बोलत मी. हे अंगारा धुपारा देणारे डॉक्टर होय का. पाणी मंत्रून देते. शिवत्या बनवतं काय तू. मंत्रून काही बिमारी बचीन काय. आम्हाला विश्वास नाही त्याच्यावर. जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही. ते बा तो कांडी ऐकणारा, ते थंडगार कुल्प्या ऐकणारा, तो मेहनत करणारा खरा भाग्यवान आहे. तुमच्या कीर्तन ऐकणारापेक्षा 10 पट अक्कल आहे त्याला. 2 पैसे कमवून राहिला. ए मॅडम बसा. त्या बाईला बसवा बरं. ए बाई बसून जा. बसून जा. बसा. बसा. अरे बसा ना खाली. ओ कॅमेरामन बाई नाही बाबू, मांग बाई नाही. तुली गोत्यात आणलं नाही, तुने लाईन मार दिया. असंच आहे ना. बाई एकही नाही पण आयडिया आहे ना बाबा रे. गंमत म्हटलं बाई खाली बसा. पाहिलं ना बायो तुमच्या नवऱ्याच्या माना कुठे गेलत्या. तू इथं असतानाही दुसऱ्या बाईवर लाईन मारलीच की नाही तुझ्या नवऱ्यात. इथं हे असतानाही गंमत म्हणतो. तुम्ही हसले पाहिजे म्हणून म्हणतो. वाईट नका वाटू देऊ. मी तुम्हाला बोलील काय. तुम्ही तर माय ऑक्सिजन. माय विठ्ठल बापा विठ्ठल. किती वाजले पाय. विठ्ठल माया विठ्ठल. माया विठ्ठल बापा विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बंद करू की चालू देऊ. बापा विठ्ठल. माझ्या पिक्चरचं सेन्सॉर बोर्ड तुम्ही बोलो डॉक्टर एजाज साहब सलाइन मार रहे क्या. मेरा मन तो अभी बंद करता. रोजाना मेरा मन कायकू करेगा. मेरा मन तो बकरे का तरीके है डॉक्टर साहब. मन तो दौड़ते ही रहता. दिल है कि मानता नहीं ये बेकरारी क्यों हो रही है. ये जानता भी नहीं. अनुराधा पौडवाल. एजाज भाई मेरी औरत मरी ना 2015 में गई मेरी पत्नी अटैक से. तो मैंने उसकी बॉडी मेडिकल कॉलेज को दिया बहन. अकोला मेडिकल कॉलेजला दिलं माझ्या पत्नीला. देहदान केलं. म्हणून तुमच्यातली एखादी बाई तरी उठली पाहिजे.
की मी मेल्यानंतर माझंही शरीर देहदान मुलईला डॉक्टरनी होण्याकरता द्यावं. मग माझी आई मरण पावली 2017. मग माझ्या माईचंही देहदान केलं मी. म्हणे बाबू मलाही सुनबाई सारखं मेडिकल कॉलेजला दे, लोकांचे मुलं डॉक्टर शिकले पाहिजे माझ्या शरीरावर. आणि नंतर माझे बाबा मरण पावले, माझ्या बाबाचंही नेत्रदान केलं. ते पण ते गाडीवर फोटो आहेत. कोणाला वाटते ते मंदातली हिरोईन दिसते, माई बायको हिरोईनच होती भाऊ. म्हणून स्वतःच्या बायकोले करिश्मा कपूर समजा, पण दुसऱ्याच्या बाईवर वाईट नजर टाकू नका. आपल्या मायबापावर प्रेम करा, पण दुसऱ्या अंधश्रद्धेवर प्रेम करू नका. तुमचे मायबापच तुमचे खुदा आहे. तुमची देवी तुमची आई आहे. तुमचा देव तुमचा बाप आहे, ज्यानं स्वतः उपाशी राहून तुमची कदर केली. म्हणून त्या मायबापाचा विचार करा. आणि देहदान करणाऱ्यामध्ये तुमचंही नाव येऊ द्या. मीच काऊन द्या. मी मेल्यानंतर लिहिलं ज्या जिल्ह्यात मी गेलो. काल औरंगाबाद जिल्ह्यात, आज जळगाव जिल्ह्यात, आता उद्यात मी तिकडे बोललं वाशिम मध्ये आहो. ज्या जिल्ह्यात मी गेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे, नाही तर माझी मूर्ती बसू नये, माय आरत्या करू नये, नाही तर 2 पुजारी मूर्ती समोर येतील, बसतील घंट्या हलवत, सत्यपाल मारा स्वाहा, नोटा पुजारी कमावतील. म्हणून मला अंधश्रद्धा वाढवायची नाही. म्हणून तुमच्यातल्या एखाद्यानं उभं राहा की मी देहदान करीन मेल्यानंतर. हा एखादा तरी कुठं आहे? ताई उभ्या राहा. त्याला माणसाईपेक्षा बायाही नको मालकीन. या क्या बात आहे बेटा. या अरे किती महिला पुढे आहेत. एका माणसाचा हात नाही वर झाला. अबे जितेपणी नाही मारत ना आम्ही तुम्हाला. मेल्यावर काय करता? हा मॅडम बोला, काय म्हणणं तुमचा संकल्प? 2017 मध्ये केलंय मी देहदान. देहदानाचा फॉर्म भरला कोण्या मेडिकल कॉलेजला? उल्हास पाटील डॉक्टर जळगाव. जळगाव. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज. असं आहे बाबू, एवढ्या त्यागी लोकांची गरज आहे. नाही तर चोपडे भाषण देणारे तर लय आहेत. बोले तो चाले तो थोर म्हणावा, सांगे परीन वागे तो चोर म्हणावा. यायले आपले पोरं डॉक्टर झाले पाहिजे मॅडम असं वाटते, पण देहदान नाही करत. मग मा घरातले मी 3 केले. मी गधा होतो. माझ्या लक्षात आलं, बसात आहे माझ्या लक्षात आलं, मेल्यावर तुम्ही राख कुठं टाकता? जळगाव जिल्ह्यावाले मायबापाची तुमच्या भागात कुठं नेतात? कोण्या नदीवर नेतात? ताप. तापीले. हा. तापी नदी एवढे पवित्र पाणी तुम्ही खराब करता आपल्या मायबापाची राख टाकून. तुमच्या मायबापाचा घाम कुठे जिरला दीदी? शेतामध्ये. मग आपल्या आई बापाची राख शेतामध्ये काऊन ना टाकत? झाड लावा, शेतामध्ये टाका. सत्यपाल तसा वागला, माझा ऐकावं लागन तुम्हाला. ताकद नाही तुमची. एक जण घरी जाऊन दाखवा, 5 लाख रुपये हारतो. हे काय तंबाखू खाऊन या, चहा पिऊन या आणि गाणे ऐका, हे कीर्तन आहे? एक आदमी भी नहीं हिलेगा, एक बच्चा भी नहीं जाएगा. आणि तुमची तर ताकद नाही माणसाची घरी जाल. कारण तुमची बायको जोपर्यंत इथं बसून आहे, तुमची श्रद्धा कपूर जोपर्यंत इथं आहे, तोपर्यंत ऋषी कपूर घरी जाऊ शकत नाही. घरी जाऊन करसान काय? विरोधी पक्ष नेत्यासारखे कवा येते घरी रामकृष्ण हरी, कवा येते घरी रामकृष्ण काकू हरी. रात्रभर जाऊ नको आज. अरे तुम्ही बाया काय कमी कलाकार काय काकू? तुम्ही लेकराच्या डोक्यावरून हात फिरवता तर केस येतात. तो माय लेकराले एवढा ममतेचा हात आहे, आणि नवऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवला की केस जातात. हो बाई, तुमच्यात ताकद आहे. एक दिवस एका बाईनं मनोरंजन करतो. एका बाईनं
नवऱ्याला विचारलं तुम्ही पेट्रोल पंपावर आम्हाला नेत काऊन ना दूर म्हणजे बाहेरच काऊन उभे ठेवता म्हणे आता काय सांगू तुले तिथं लिहून राहते आगा लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्या तुम्ही काय आगा लावता बा तुम्ही तर महत्व आहे तू जर भीमाई नसती तर बाबासाहेब नसते आणि बाबासाहेब नसते ज्योतिबा फुले नसते जिजाबाई नसती सावित्री अहिल्याबाई नसती तर आम्ही आणि तुम्ही कुठं असतो म्हणून तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र तुम्ही खाता त्या भाकरीवरी बाबासाहेबांची सही आहे र माय बापाऊन भीमाचे उपकार लय हाय र असं आहे आणि काही लोक म्हणते भीमराव काही लोक काय म्हणते ऐका आता आठवण आली बाबासाहेब 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 संविधान 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 यायले जीवार येते ना नालायकाईच्या यायले वाटते अरे संविधानामुळं तर तुमची न इज्जत आहे तो एवढा जबाबदार माणूस म्हणते फॅशन आहे बाबासाहेब 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 तुझ्या बापाचं नाव कुत्र नाही घेत ना बे या बाबाचं नाव तर वावरात जाणारी घेते माळीवरती माळी कची दाऊद पाणी नव्हते पिऊ देत पाणी नव्हते पिऊ देत आता भीमाचे लेकर बिसलऱ्या घेऊन फिरून राहिले पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग एवढा परिणाम आहे भर ग माझं युलच गाड ग अरे बाबासाहेबांना सर्वाच्या शेवटी बसवत शाळेत हे जातीयवादी कुत्रे बरं अजून आपणही बेअक्कल जाऊ भाऊ अकला आहेत का आपल्याला हो म्हणा एखाद्या आणि बोला तुमच्या लग्नाची तारीख कोण काढली बोला ना अक्कल आहे का आपल्याला जनरल सांगा लग्नाची कोणी तारीख कोण काढते महाराज काढते पंडित बायको कोणाची तुमची कोणासाठी केली तुमच्यासाठी आणि तारीख कोणाला विचारता बेअक्कल महाराजले बरं हे धळ कोणाचं आहे आपलं या धडावर डोकं कोणाचं आहे आपलं या डोक्यातली अक्कल कोणाची बोला ना आपली मग लग्न करताना तारीख तो महाराज काढते बरं पुढे जाऊ बायको घरी येते मग लग्न झाल्यावर पूजा पाठ करायला कोणाला बोलला होता महाराज तुमच्या अगोदर हात छापा कोण करते तुमच्या बायकोचा मी ऍक्शन घेऊन सांगतो ओ हा हे हो बहुत प्यार करते है तुमको सनम बहुत प्यार करते हैं कोण धरला पहिले हात अधिकार तुमचा की त्याचा असं आहे धड आपलं डोकं दुसऱ्याचं आणि डोक्यातली अक्कल बरं लेकरू झालं होतेच लेकरू झालं काय म्हणता होतेच नाही झालं तर डॉक्टर लोक करून देते टेस्ट ट्यूब बेबी आता देवाची देणगी डॉक्टर तुम्ही म्हणाल ते करते आता माझ्या पप्पानं पुढे जाऊ मग लेकराचं नाव कोण ठेवते राशीवर त्या ते लेकरू झाल्यावर लेकराचं नाव कोण कोण ठेवते कोण्या राशीवर पैदा झालं आणि त्याचं नाव काय ठेवू महाराजले विचारायला जातात तो होता काय 2-3 दिवस हेल्प करायला अरे गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यायला आलो बर पुढे मकान बांधलं तुम्ही हे रेल्वे क्वार्टर सुटलं नोकरी गेली की क्वार्टर गेलं मग मकान बांधल्यावर वास्तुशांती कोण करते महाराज खुर्मा बदामा कोणाच्या घरात महाराजच्या क्विंटल 1.5 क्विंटलचं जनवार कोण बनवून राहिलं महाराज
आणि तुम्ही बायका मरा तुम्ही. म्हणून डोकं गुलामगिरीत वापरू नका, स्वतःची अक्कल वापरा. या करता शिका. दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भवनाचे. अरे पैनाबाई चौधरी पुरले गुरगुरच्या वाघिणीचे. चिकित्सा करा. मी डोक्यावर जाळ केला, कसा केला? कपडा पाण्यानं भिजवला, गजानन भाऊन पेटवला. तुम्ही एबीपी माझ्यावर पा माझा कार्यक्रम. थांबा रे गडबड. अरे बेटा शेवट गोळ करणं काय धिंगाणं करता? बसून जा, नाही तर बंद करून टाकतो. अरे लोक बसले म्हणून मी चालू ठेवतो. बस. संततीसाठी संपत्ती जमा करून ठेवू नका. संपत्ती कमावणारी मुन्ना काका सारखी संतती पैदा करा. तेव्हा कुठं काहीतरी उद्योगी बना, मेहनत करा. इथं कॅमेरा दुरुस्त करते, व्हिडिओ कॅमेरा. मुसलमानाचं पोरगा आहे भाऊ. माझा कॅमेरा 2-3 वेळा दुरुस्त केला. आता मी मोबाईलवर करून राहिलो लाईव्ह प्रोग्राम. आपण जरूर पहा. सत्यपाल महाराज ऑफिशियल यूट्यूब. पैसे भेटण्यासाठी नाही करत. मला आजपर्यंत 1 रुपया नाही भेटला. दुसऱ्या टीव्ही चॅनलवाल्यानं माझ्या TRP वर किती रुपये कमावले. करोडो लोक आहेत. झी टॉकीजवर 2,80,00,000 लोक आहेत. आत्ता एबीपी माझावर श्रद्धा कपूर माय कीर्तन ऐकलं जितेंद्रनं. राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एवढंच नाही तर भारत जोडो मध्ये राहुल गांधी सोबत. मी पक्ष म्हणून नाही, आठवले साहेबही आहेत, आंबेडकर साहेबही आहेत, कांशीराम साहेबांनी माझं कीर्तन ऐकलं. कारण जिथं हा विचार आहे, चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया. जास्त नको म्हणू गळ्या तू. तुया म्हटलं की मोह वाढते कीर्तन ऐकायचा. याचं गाणं ऐकलं की पाणी वाळ ग माय, पाणी वाढ ग. तू जास्त नको म्हणू. गजानन बंद कर बरं. श्रीराम जानकी. मी असे गाणे लिहिले, मला जे पाहिजे ते लिहिले. ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. ज्योतिबा सावित्री. अरे गजानन बहिणाबाई चौधरीच्या कविता मस्त म्हणते. भाग्य आहे जळगाव जिल्ह्यात. अरे अळानी अज्ञानी शिकली नव्हत्या बहिणाबाई, पण शिकणाऱ्या माणसाच्या थोबाडीत मारलं त्या बाईनं की लेका तू शिकला आणि ज्योतिष्याले भविष्य विचारत बहळ्या. तर काय लिहितात बहिणाबाई? नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू. माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ. नको नको रे ज्योतिषा. गजानन भाऊचा आवाज आहे. बरं तुम्ही म्हणाल याले लेकरं नसतील, 3 लेकरं झाले उभा राहिले. माझ्या दारी नको येऊ. 2 पोरी 1 मुलगा. नको माझा हात पाहू. बरं वयही लहान नाही, 62चा आहे, पण आवाज कबीराचे दोहे ऐका तुम्ही. अरे बापरे. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर